हॅलो, वेलकम बॅक टू विथ उर्मिला ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण मेथीचे उपयोग आपल्या केसांसाठी मेथीपासून किती उपयोग होतो किंवा केस गळतीवर त्याचा काय परिणाम होतो याचा व्हिडिओ बघितला. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मेथीची पोटली म्हणजे हेअर ऑइल करताना तुम्ही मेथीची पोटली कशी तयार करू शकता, त्याच्यामध्ये आल्याचा वापर करून तुम्ही ती पोटली कशी तयार करू शकता आणि केसांसाठी ते बेस्ट टॉनिक कसं तयार करू शकता याचा व्हिडिओ आपण आजच्या ब्लॉग. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेथीची पोटली कशी तयार करू शकतो घरच्या घरी अगदी फक्त 2 इन्ग्रेडियंट्समध्ये ही मेथीची पोटली तयार होणार आहे. जर तुम्ही आपल्या चॅनलवर मेथीचा आधीचा जो व्हिडिओ बघितला नसेल तर पटकन जाऊन तो व्हिडिओ बघा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. खूप उशीर न करता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आता ही मेथीची पोटली करण्यासाठी आपल्याला साहित्य काय घ्यायचं आहे तर 2 चमचे मेथी किंवा 4 चमचे मेथी तुम्ही किती घेतली तरी ओके आहे. साधारण 4 चमचे मेथी आपण घ्यायची आहे. हे 4 कापड मी तयार करून ठेवलेले आहे. आपल्या घरात जे जुने उपरणं असतात किंवा पांढरे असे जाळीदार कापड असतात ते घेतले तरी चालतात. 4 चमचे मेथी आणि त्याच्यात थोडासा आल्याचा किस करून टाकायचा, म्हणजे आलं किसून घ्यायचं आहे. मेथीची पेस्ट अशी तुम्ही दळून घ्यायची आहे, जास्त बारीकपणे आणि जास्त जाडपणे. आपल्या स्कार्फला त्याचा घासताना त्रास नाही झाला पाहिजे अशा पद्धतीची पेस्ट तुम्ही तयार करून घ्यायची आहे. थोडीशी ओलचट असते ही आल्यामुळे, त्याचं आर्द्रतेचं प्रमाण थोडंसं जास्त असतं, पण व्यवस्थित झालेली आहे. नीट बारीक करून घ्यायची मिक्सरमध्ये. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीची आपली मेथीची पोटली तयार झालेली आहे. आता ती ह्या 4 प्रकारच्या मी 4 चौकोनचे कापड तयार करून घेतलेले होते, त्यामध्ये व्यवस्थित बांधून घ्यायचं. तुम्ही पोटलीला दोराही लावू शकता, मी रबरनं व्यवस्थित पॅक केलेले आहे. ह्या आपल्या 4 प्रकारच्या पोटल्या तयार करून झालेल्या आहे. व्यवस्थित त्या पॅक करायच्या. आणि मेथीचा केसांसाठी काय उपयोग होतो हे तर मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. आजकाल केस गळणे, केस पातळ होणे, केसांमध्ये कोरडेपणा अशा अनेक समस्या आपल्याला जाणवतात. त्यामुळे घरच्या घरी करता येईल असे सोपे उपाय मी नेहमीच तुम्हाला सांगत असते. तर तुम्ही ही मेथीची पोटली एकदा नक्की ट्राय करा. मेथीमध्ये अनेक पोषक घटक असतात. पारंपरिक पद्धतीने मेथीचा वापर केसांच्या निगेसाठी केला जातो. मेथीमुळे केस टाळूला कंडिशनिंग मिळण्यास मदत होऊ शकते. मेथीची पोटली तयार करण्यासाठी आपण अशा पद्धतीचा त्याचा वापर करायचा. आणि आता एका छोट्या प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये, बॉटलमध्ये किंवा तुम्ही ग्लासच्या बॉटलमध्ये निदान ह्या पोटल्या पूर्णपणे व्यवस्थित त्यामध्ये भिजल्या जातील इतकं तेल तुम्ही त्याच्यामध्ये घ्यायचं आहे. आता मी थोडंसंच घेतलेलं होतं, माझ्याकडे घरात थोडंसं तेल शिल्लक होतं, त्यामुळे मी ते सगळं त्याच्यामध्ये टाकलं होतं. व्यवस्थित डीप त्याच्यामध्ये बुडायला पाहिजेत मेथीच्या पोटल्या. आणि हे आपल्याला ओव्हरनाईट किंवा 2 दिवस तरी याच्यामध्ये ठेवायचं आहे. साधारण तुम्ही जिथे कमी सूर्यप्रकाश असतो अशा ठिकाणी ठेवा, म्हणजे कोमट थोडंसं कोवळं ऊन जिथे असतं तिथे तुम्ही ठेवू शकता. हे काही खराब होत नाही वगैरे, याचा काही वास वगैरे येत नाही. हे तुम्ही 15 दिवस किंवा महिनाभर आरामात यूज करू शकता. अशा पद्धतीने ही आपली तयार झालेली आहे मेथीची पोटली. आणि हे तुम्ही रोज लावू शकता किंवा जेव्हा तुम्हाला केस धुवायचे असतात तेव्हा तुम्ही मेथीची पोटली ट्राय करू शकता. तर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला व्यवस्थित नीट माहिती सांगितली आहे. तर तुम्ही ही मेथीची पोटली एकदा नक्की ट्राय करा आणि त्याचे काय रिझल्ट्स येतात, तुमच्या केसांवर काय परिणाम होतो ते मला नक्की कमेंट करून सांगा. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला खरंच महत्त्वपूर्ण वाटला असेल आणि थोडाफार जरी आवडला असेल तर एक लाईक करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.